तर आज प्रथम महाविद्या काली किंवा महाकाली यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया। शास्त्रात असं म्हटलं गेले की पंचशून्य स्थिता तारा सर्वांती कालिका स्थिता, अर्थात 5 तत्वपर्यंत सत्वप्रधान तारा महाविद्या स्थित आहे आणि पंचतत्व विलीन झाली की अंतमध्ये भगवती काली स्थित आहे। ज्यावेळेस महाप्रलय होतो तेव्हा आकाशाचा सुद्धा लय होतो, तेव्हा सुद्धा भगवती काली आद्यशक्ती चित्शक्ती रूपात विराजमान असते। त्यामुळे काली ही महाविद्या नित्य अनादि आणि अनंत आहे। याच भगवती आद्य महाविद्या यांना वेदात भद्रकाली म्हणून स्तुती केली गेली। भगवती काली ही अजन्म आणि निराकार रूपात आहे, पण भावुक भक्तगण आपल्या भावना किंवा देवीचे गुणवर्णन यावरून तिच्या काल्पनिक साकार रूपाची उपासना करून भुक्तिमुक्ती प्राप्त करून घेतात। प्रथम महाविद्या काली ही आदि अंतरहित अजन्मा आणि संपूर्ण जगताची स्वामिनी आहे। ती निराकार आहे, म्हणजेच तिला कोणताही आकार नाही। ती शून्य रूप किंवा बिंदू स्वरूप म्हणू शकतो अशा रूपात आहे। पण साकार उपासकांसाठी तंत्रमंत्र शास्त्रात भगवती काली यांच्या गुण आणि क्रिया म्हणजेच त्यांनी देवतांसाठी केलेल्या कार्यानुसार त्यांचे स्वरूप वर्णन केलेले आहे। पण भगवती काली ही मुळात निर्गुण किंवा निराकार रूपात आहे। काली देवीची जी मुख्य पुरातन प्राचीन शक्तिपीठे आहेत तिथे भगवती काली पिंडी रूपात म्हणजेच आकाररहित आहे। तंत्रशास्त्रात आद्य भगवती काली यांचे 10 भेद सांगितलेले आहेत। काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगला, मातंगी आणि कमला या 10 भेद मध्ये भगवती काली मुख्य आणि आद्य शक्ती आहे। तसेच काली यांचे 8 मुख्य भेद आहेत तंत्रशास्त्रात। चिंतामणी काली, स्पर्शमणी काली, संततीप्रदा काली, सिद्धी काली, दक्षिणा काली, कामकला काली, हंस काली आणि गुह्य काली। काली क्रम दीक्षेत याच 8 कालीचे मंत्र दिले जातात। या 8 भेदात दक्षिणा काली ही मुख्य स्वरूप आहे, कारण या 8 स्वरूपात फक्त दक्षिणा काली ही सर्वसाधारण लोकांद्वारा उपासना करण्यासाठी योग्य आहे असं तंत्रशास्त्र मानतं।